नमस्कार मंडळी. आपण लागत आहोत मिरची, लसण, कोथिंबीर आणि जिरा आणि आपण त्याला वाटून घेतलेला आहे. अशा प्रकारे बेसन घेतलेलं आहे आणि बेसनमध्ये आपण ते ॲड केलेलं आहे पेस्ट जे आत बनवले त्यात टाकली हळद, रायचूर, मीठ आणि आता आपण पाणी टाकून अशा प्रकारे मिश्रण बनवून घ्यायची आहे. मिश्रणासाठी मस्ती नाही, कंजूसी नाही. हे घ्या एक पान, त्याला लावा ते मिश्रण. पान कसं मस्त त्यासारखं दिसतंय. त्याला लावलं तुम्ही पान, त्याला करा फोल्ड, दोन्ही साईडने लावा. असे बाकीचे पानं करा, पण घाण करू नका, कारण की आईने तर सासू ओरडेल. अशा प्रकारे घ्या तवा. डोसा तवा घेतला तरी चालेल. आमच्याकडे तोच तवा आहे, तो घेतलेला आहे आम्ही. आणि त्यात घ्या तेल. तेल एकवरच इकडे पसरवा आणि वडा एका साईडने चांगल्या वरती प्रत्येकावर ठेवा. बरोबर आहे का? मला शिजते. हा तळण्याचा आवाज आहे. वड्या तळल्या जात आहेत. तुम्हाला कंटिन्यू बघत बसायची गरज नाही, दुसरं काम करू शकता. आणि वड्या तळत आलेल्या आहेत. आणि वड्या तळत आलेल्या आहेत. हे घ्या वड्या फडफडल्या दोन्ही साईडनं भाजून घेतल्या, ताटात काढल्या. आता फोटोसाठी टाइम पास. खा बिंदास राहा.